श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तिथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तयाते या भवसागरी निश्चयतार्थी समर्थ सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयांसी आपली व्हावी प्रख्याती हे नसेची दयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करती कवनाचे गृहा न आजाती दृष्टोत्तरे जन ताडती तरी क्रोध न यायची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थे सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखे परमेश्वर रूप येते असे ज्यांच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जन हासती तयाते यावेळी मंगळ वेळात बसप्पा तेली राहत दरिद्र पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिवशी दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिला श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अंतरी पटली खून यती ईश्वरास पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयीवरी केले अष्टभावे दाटणी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी आला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्तपालका पापताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतले संतोषले येती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे चरणी मन जडले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जातत ऐसे पाहुणी हासत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता मने घर उडाले आधीचा आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होनी सावधान चित्त देऊनी एकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडले वृत्ती देह भान नसेची तो समर्थी केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपमरित देखला सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरुत्तरी समर्थ काय बोलती भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा हित बैसले समर्थ एका देऊळे तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यातच सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे वा त्वर सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तीही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नोरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतरी पापताप आणि दैन्य यांचे दर्शने निरसून जाय ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर ध्याती
पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करुणी अस्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.